नमस्कार मंडळी, आपल्या व्लॉगमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आणि हा जो व्हिडिओ बघताय ते आमच्या शिवाजी चौकातील शीतला देवीचं मंदिर आहे. व्लॉग तुमच्याकडे लेट येतोय, क्षमस्व असावं. सो व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि खूप छान देवींचं दर्शन होणार आहे. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. सहावी माळ आणि उद्या आहे सातवी माळ म्हणजे सप्तमी. तर आम्ही सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या देवीच्या माऊलीच्या भेटीला चाललेलो आहोत. सो तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल माऊलीचं तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा. आमच्या प्रवासात नक्कीच तुम्ही सहभागी व्हा. छोट्या छोट्या गोष्टींमधून तुमच्यापर्यंत पोहोचतो असं तुला म्हणायचं. आत्ता वाजले सकाळचे 3:45 आणि आम्ही आता इथे उतरलो आहे. आणि आता आम्ही एसची, कारण इकडे नवरात्रीमध्ये एसची पकडून जावी लागते वरती. सो आम्ही एसटीच्याच दिशेने आता जातो. इथे आपल्याला कारसी अँड देन कॅच एसटी.
गाईस तुम्हाला कळतंय का मी इथून कशी आंघोळ केली सकाळी हा खूप पहाट आहे. आणि मला खूप थंडी वाजते तरी यावर्षी कमी आहे. तरी पण कसं तरी जायला लागेल कारण देवीचं दर्शनच घ्यायचं आहे आणि दर्शन नाही झालं तरी पण आम्ही पुढे पाऊल ठेवू आणि दर्शन घेऊनच जाऊ. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी उठल्या देवीचं दर्शन करायला चाललं मस्तपैकी. तर आम्ही आता गडावरती पोचलो आहोत. आता दर्शनाला चाललेलो आहोत रोपवेने. लकीली आम्ही आलोय आणि काहीच रश नाहीये. तेवढी गर्दी नाहीये, सो जरा आनंद झालेला आहे. चला आणि काय चाल पटकन, चहा थंड होऊन जाईल. बसायचं की नाही बसायचं हो दादा? एकटेच बसले. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी. ते कुंड आहे गाईज. तिथे आल्यावर आपण आंघोळ करू शकतो. म्हणजे तिथे आंघोळ करून मग दर्शन करायला यायचं. आत्ताशी आलंय ना दादा हे. सो गाईज ह्या रोपवेच्या ट्रेन्स आहेत. याच्यामार्फत आपण वरती डायरेक्ट गडावर येऊ शकतो. जास्त काही आपल्याला एफर्ट्स लागत नाही. सी गाईज येते ती ट्रेन. आणि याचं अडल्टला 110 आहे आणि ज्याला चाइल्डला म्हणजे छोटे असतील तर त्यांना 55 रुपीज तिकीट आहे. सो यू कॅन अवेल दॅट सर्विस वेन यू विजिटेड ॲट वणीगड सप्तशृंगी. ओके,
खूप छान असा अनुभव आहे हा. सो आय सजेस्ट यू टू ऑल की तुम्ही पण हा अनुभवावा. खूप सुखद असं छान तुम्हाला पूर्ण डोंगराचा शृंगार पूर्ण तुम्हाला याच्यामध्ये दिसतो. का असू दे असू दे. आता आम्ही परत परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि काही ऑप्शन नाही आपल्याला. कार खाली पार्क करावी लागते. सो आम्ही सगळे एस टीने इकडे इकडच्या सीटवर आई दादा बसले, इकडे हे बसलेत, आजू बसले आणि इकडे मी. आम्ही आता चाललो खाली. सीन फ्रॉम माय विंडो सीन. लेट मी शो. किती सुंदर व्ह्यू आहे आणि असं निसर्गाच्या सानिध्यात यायचं म्हणजे एक बोलत ना ही अनोखी पर्वणी असते ही निसर्गप्रेमींसाठी. सो आय एम ऑल्सो इन दॅट क्राऊड. सो बेसिकली मंडळी आत्ताच आम्ही काकांच्या घरून निघालेलो आहोत आणि आता आपल्या स्वामींच्या मठात चाललेलो आहोत. अजून आवाज कमी करा. माझ्या काकीचं शॉप आहे ना फ्रूटचा. तो अतनूने मस्तपैकी हात मारलाय. हां हां. सो आता मी चाललोय स्वामींच्या मठात. नाही नो हे असल्या चला मी दाखवतो. धड़कनों में कैसे गीत है मिले हुए. क्या कहूँ ये शर्म से लब सिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए. घूरती है दुनिया. तर मंडळी आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहोत. गेट बॅक टू रुटीन. सो तुम्हाला जर येस हा इतर तलाव आहे. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल, तुम्हाला जर आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ